बातमी आहे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या दुबईतील दिंडी सोहळ्याची। श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांचा दिंडी सोहळा दुबईत दाखल झाला। यावेळी टाळ मृदुंगाच्या निनादात विमानतळावर आलेल्या संतांच्या पादुकांचे दुबईतील स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जागतिक तत्वज्ञान सामावलेल्या श्रीमद भगवद्गीता या ग्रंथावर अनुवादात्मक ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून जगाला अंधकार रूपी अज्ञानातून प्रकाश रूपी ज्ञानाकडे सर्वसामान्यांना नेण्याचे कार्य केले। तसेच श्री संत तुकाराम महाराजांनी जगद्गुरु या पदवीला योग्य न्याय देत समाजाला ज्ञान देण्यासाठी 5वा वेदरूपी अभंग ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या गाथा लिहिला। संत बहिणाबाईच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी उक्तीप्रमाणे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असे जगातील सकल संतांचे महामेरू श्री संत ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी प्रथमच विदेशी धर्तीवर श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वब्रह्मण दिंडीचे आयोजन केले होते। रविवारी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी ही विश्वभ्रमण दिंडी दुबईत दाखल झाली। दुबईतील राम मंदिरात दिनांक 22 नोव्हेंबर रोजी माऊलींचा संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला। यामध्ये विठ्ठल नामाचा गजर, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या दिंडीने राम मंदिर, बर्जुमान, अबुधाबी, शारजहा, पुणे, आळंदी असा प्रवास केलाय। पाहुयात।